नमस्कार. कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. तर आजसुद्धा अगदी झटपट होणारी अशी रेसिपी मी घेऊन आलेली आहे. कमी साहित्य नाही लागत, पण कमी वेळ नक्की लागतो आणि चवीला अतिशय सुंदर होते. अगदी ऑथेंटिक चायनीज वगैरेची रेसिपी नाही आहे. माझ्या पद्धतीने केलेलं आहे. पण जे काही केलं आहे ते चवीला खूप छान आहे. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. चला तर मग पाहूया आपण एक शेजवान फ्राईड राईसची साहित्य आणि कृती. तर या ठिकाणी मी भात आधी शिजवून घेतलेला आहे. मी बासमती राईस वापरला आहे. तुम्ही बासमतीच्या ऐवजी कोणताही भात वापरू शकता जो फळफळीत होतो. चिकट होणारा भात वापरू नका. तेलामध्ये 4 काळी मिऱ्या, त्याच्यानंतर दालचिनीचा छोटा तुकडा आणि त्यावर हा भात मी परतून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये बिर्याणी पुलाव मसाला घातलेला आहे. याच्यामुळे भाताची चव खूप छान लागते. अशा पद्धतीने ना खरंच नक्की करून बघा. मगाशी जी मी वाटी दाखवली, त्या वाटीच्या मापाने 2 वाटी तांदूळ घेतला होता आणि दुप्पट पाणी उकळून घेतलं. म्हणजे 4 वाट्या पाणी उकळून घेतलं आणि 3 शिट्या काढून मी हा भात व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे आणि गार करून घेतला आहे. फळफळीत झाला आहे अगदी व्यवस्थित. पुढच्या कृतीसाठी इथे मी एक मोठा कांदा उभा चिरून घेतला आहे. कोबी, गाजर आणि भोपळी मिरची घेतलेली आहे. लाल, पिवळी, हिरवी कोणतीही भोपळी मिरची, कोणत्याही भाज्यासुद्धा तुम्ही वापरू शकता. काळी मिरी पावडर मस्ट आहे. 4 अंडी घेतलेत आणि इथे बारीक चिरलेला लसूण, आलं आणि कोथिंबीर घेतली. आलं लसूण प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करा. इथे 1 मोठा चमचा रेड चिली सॉस आणि 2 मोठे चमचे शेजवान सॉस घेतला आहे मी. याच्यामध्ये सुद्धा तिखटाचं आणि आलं लसणीचं प्रमाण जास्त असतं. आणि सोया सॉस घेतला आहे, डार्क सोया सॉस 1 मोठा चमचा. हवं तर ग्रीन चिली सॉससुद्धा वापरू शकता. आता पुढच्या कृतीसाठी एका कढईमध्ये तेल घेतलं आहे, कमी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये जो चिरलेला लसूण आहे तो घालून घ्यायचा आणि आलंसुद्धा घालून घ्यायचं आहे. ते गार्लिक फ्राईड राईस वगैरे असतात ना, तसं बनवायचं असेल तर जरा लसणीचं प्रमाण वाढवा आणि थोडी ती जास्त खरपूस अशी तळून घ्या तेलामध्ये. इथे मी हलकेच भाजून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये उभा चिरलेला कांदा जो आहे मोठा गॅस करून व्यवस्थित नाही, अगदी हलकाच परतून घ्यायचा आहे. अजिबात काही रंग वगैरे बदलू द्यायचा नाही आहे. भाज्यांचा कुरकुरीतपणा तसाच राहिला पाहिजे. तर काही मिनटं, काही सेकंद परतून घेतल्यानंतर बाकीच्या भाज्यासुद्धा मी त्याच्यामध्ये घालून घेते आहे. तुम्हाला हवं असेल ना यात वाटाणे घातले तरीसुद्धा चव चांगली लागते हा. आणि आत्ता गॅस मोठा ठेवूनच या भाज्या आपल्याला 2 मिनिटं परतून घ्यायच्या आहेत. भाज्यांपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये. फक्त भाज्यांपुरतं घ्या, कारण सॉसमध्ये मीठ आहे. त्याच्यानंतर आपण जे भात केला आहे त्याच्यामध्ये सुद्धा अगदी व्यवस्थित चवीसाठी मीठ मी घातलेलं होतं. त्याच्यामुळे फक्त भाज्यांपुरतं मीठ इथे घालून घ्यायचं आहे. थोड्या चिली फ्लेक्स घालून घेते मी, तिखट जरासं जास्त व्हावं म्हणून. लाल तिखट वापरलं तर भाताचा परत जरा कलर वेगळा येतो. तुम्ही हिरवी मिरची हवी तरीसुद्धा वापरू शकता. आता इथे अर्ध्या परतलेल्या भाज्या मी काढून घेते. का त्याचं कारण सांगते. आत्ता याच्यामध्ये आपण जी अंडी घेतली होती, आपण एक फ्राईड राईस करतो आहे, त्याच्यामुळे ती अंडी मी याच्यामध्ये परतून घेणार आहे. तर भाज्यांमध्ये अंडी परतताना अंड्याचं जे आवरण आहे ते भाज्यांना म्हणजे कोट केल्यासारखं होतं. मग अगदीच बुर्जी होते. मग त्या भाज्या हव्या तशा लागत नाहीत दाताखाली, चायनीजमध्ये होतात तशा. म्हणून मी थोडंसं बाजूला काढून घेतलं आहे आणि आता इथे परतून घेणार आहे. भाज्यांमध्ये मीठ टाकलं होतं, त्याच्यामुळे अंदाजाने अंड्यांसाठी सुद्धा मीठ तुम्हाला वाटलं तर टाकून घेऊ शकता. पण थोडी काळी मिरी पावडर मी इथे घालून घेते आहे. चव चांगली येते काळी मिरी पावडरमुळे आणि मस्त आहे चायनीजमध्ये. आता हे अंडंसुद्धा ना मोठ्या गॅसवर परतून घ्यायचं आहे. मी जरा चमचा बदलून घेते, कारण त्या सिलिकॉनच्या चमच्यामुळे ना खालचं ते चिकटलेलं मला काढता येत नव्हतं. आता इथे अंडं वगैरे व्यवस्थित परतून झालं आहे. आपण जो तयार केलेला भात होता तो सुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. भात पूर्ण थंड हवा, गरम असताना याच्यात घालू नका. आणि आत्ता जे आपण सॉस घेतले होते, सोया सॉस, रेड चिली सॉस, शेजवान सॉस, हे सगळे यात घालून घ्यायचे. थोडा आंबटपणा जास्त हवा असेल तर 1 छोटा चमचा व्हिनेगरसुद्धा याच्यामध्ये घातलं तरीसुद्धा चालेल. आणि ज्या बाजूला काढून ठेवलेल्या होत्या त्या भाज्यासुद्धा आपण याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि अगदी हलक्या हाताने टॉस करत, तुम्हाला जमत असेल तर त्या पद्धतीने एकजीव करून घ्यायचं. हे भाताची शीतं जास्त ढवळल्यामुळे मोडतात, त्याच्यामुळे अगदी हलक्या हाताने जे काही करायचं आहे ते करून घ्यायचं आहे.
मीठ वगैरेचे प्रमाण कमी वाटत असेल तर या ठिकाणीच ॲडजस्ट करून घ्यायचं. कांदापात माझ्याकडे नव्हती, पण तुमच्याकडे असेल तर नक्की घाला. कोथिंबीर पण मस्ट आहे. टेस्ट खूप छान येते आणि कांदापातमुळे सुद्धा चायनीजला टेस्ट खूप छान येते. तर आता इथे आपला एक शेजवान फ्राईड राईस तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने कधी हा राईस केला नसेल तर नक्की करून पहा. इथे सर्व्ह करताना मी शेजवान सॉस घेतला आहे. तुम्हाला हवं तर याच्याबरोबर तुम्ही सोया सॉस किंवा चिली सॉससुद्धा घेऊन सर्व्ह करू शकता. आणि याच्यावरती अंड्याची पोळीसुद्धा ठेवतात, म्हणजे ऑमलेट. मी पण इथे ऑमलेट ठेवलं आहे, पण मी दोन्ही साईडने शेकवून घेतलं आहे. तुम्हाला ते सनी साईड अप किंवा हाफ काही फ्राईड वगैरे असतं तसं आवडत असेल तर तसं करून घेतलं तरी चालेल. फक्त अंडं शिजवताना मी त्याच्यामध्ये वरती मीठ आणि थोडं ब्लॅक पेपर पावडर टाकलेली आहे. बाकी काहीही घातलेलं नाही आहे. तर अशा प्रकारे ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.